फक्त 2,500 रुपये भरा आणि पुढची 25 वर्षे वीज बिल विसरा. ऐकून विश्वास बसत नाही ना? परंतु महाराष्ट्र सरकारच्या नव्या योजनेत आता हे खरंच शक्य होणार आहे. वाढत्या महागाईच्या काळात दर महिन्याला येणारं वीज बिल अनेक कुटुंबांसाठी मोठी डोकेदुखी बनला आहे. घर चालवताना सर्वाधिक त्रास देणाऱ्या खर्चांमध्ये वीज बिलाचा क्रमांक वरचा असतो. परंतु आता राज्य सरकारच्या स्वयंपूर्ण महाराष्ट्र निवासी रूफटॉप सोलर योजनेमुळे लाखो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेमुळे राज्यातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. कारण तब्बल 50,000 रुपयांचा सोलर प्रकल्प बसवण्यासाठी तुमच्या खिशातून फक्त 2,500 रुपये खर्च होणार आहेत, तर उर्वरित रक्कम सरकार अनुदानाच्या स्वरूपात देणार आहे. म्हणजेच एका साधारण मोबाईलच्या किमतीपेक्षाही कमी खर्चात तुम्हाला जवळपास 25 वर्षे मोफत वीज मिळू शकते. त्यामुळे महाराष्ट्र सरकारची ही योजना खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरण्याची शक्यता व्यक्त केली जाते. परंतु या योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार, पात्रता काय आहे आणि अर्ज कसा करायचा, ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, 2,500 रुपये भरायचे, छतावर सोलर पॅनल बसवायचे आणि पुढची 25 वर्षे वीज बिलाची चिंता जवळपास संपवून टाकायची. महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांसाठी मोठा आधार ठरलेली ही योजना सध्या चर्चेचा विषय बनली आहे. राज्य सरकारने स्वयंपूर्ण महाराष्ट्र निवासी रूफटॉप सोलर योजना या अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रमाला आता सुरुवात केली आहे. या योजनेच्या माध्यमातून घराच्या छतावर सोलर पॅनल बसवून वाढत्या वीज बिलातून सर्वसामान्य नागरिकांची सुटका होणार असून यामुळे त्यांना मोठा दिलासा देखील मिळणार आहे. जर कोणालाही विचारलं की महिन्याच्या बजेटमध्ये सर्वात जास्त धक्का कोण देतं, पेट्रोल, गॅस की वीज बिल, तर अनेक कुटुंबांचे उत्तर हे हमखास वीज बिलच असते. अनेक वेळा सातत्याने वाढत्या वीज बिलामुळे काही कुटुंबांमध्ये महिन्याच्या शेवटी वीज बिल भरायचं की घरचा खर्च चालवायचा असा प्रश्न निर्माण होतो. परंतु आता दिवसेंदिवस वाढत असलेल्या वीज बिलातून कायमस्वरूपी सुटका मिळणार आहे. कारण आता सरकार घराच्या छतावर सोलर बसवण्याचा जवळपास 95% खर्च स्वतः उचलणार आहे. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर आता अगदी एका सामान्य स्मार्टफोनपेक्षाही कमी किमतीत तुम्ही पुढील 25 वर्षे घरात येणाऱ्या वीज बिलाची चिंता कायमस्वरूपी मिटवू शकतात. आता या योजनेनुसार एकूण 50,000 रुपये खर्चाचा 95% म्हणजे जवळपास 40,500 रुपये हा खर्च सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे. तर चला आता या योजनेबद्दल थोडं सविस्तर जाणून घेऊयात. मित्रांनो, आता या योजनेअंतर्गत 1 किलोवॅट क्षमतेची सोलर यंत्रणा बसवण्यासाठी साधारणतः 50,000 रुपये खर्च येतो. मात्र केंद्र आणि राज्य सरकार मिळून यासाठी जवळपास 47,500 रुपयांचे अनुदान देणार आहे. म्हणजेच या योजनेतील लाभार्थ्याला फक्त 2,500 रुपये भरावे लागतील. परंतु अशातच प्रश्न उपस्थित होतो की या योजनेसाठी नेमकं कोण कोण पात्र असणार आहे आणि या योजनेचा लाभ घेण्याची प्रक्रिया कशी आहे, तर चला ते देखील समजून घेऊयात. मित्रांनो, या योजनेला पात्र होण्यासाठी लाभार्थी किंवा अर्जदार हा महावितरण विभागाचा अधिकृत घरगुती ग्राहक असणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे मागील 12 महिन्यातील सरासरी वीज वापर हा 100 युनिट किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. 1 किलोवॅट सोलर पॅनलमधून महिन्याला जवळपास 120 युनिट विजेची निर्मिती होते. त्यामुळे घरगुती वापर 100 युनिटपेक्षा कमी असणाऱ्यांसाठी जवळपास वीज वापर मोफत असू शकतो. परंतु फक्त एवढंच नाही, तर उरलेली अतिरिक्त वीज ही महावितरण विभागाला विकून दर महिन्याला ठराविक उत्पन्न देखील कमावता येऊ शकते. विशेष म्हणजे एकदा सोलर पॅनल बसवल्यानंतर पुढील 5 वर्षांसाठी सोलर पॅनल बिघडल्यास संपूर्ण देखभाल आणि दुरुस्ती पुरवठादार कंपनीकडून अगदी मोफत केली जाणार आहे. दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना वाढत्या वीज बिलाच्या त्रासातून कायमची मुक्ती मिळवून देण्यासाठी राज्य सरकारकडून ही योजना राबवली गेल्याचं सध्या सांगितलं जात आहे. परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेत पात्र ठरवण्यासाठी लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न देखील कमी असणे आवश्यक आहे. मिळालेल्या माहितीनुसार ज्या कुटुंबांकडे अधिकृत BPL म्हणजेच पिवळे रेशन कार्ड किंवा आर्थिक दुर्बल असल्याचे प्रमाणपत्र आहे, ते सर्व या योजनेसाठी पात्र ठरतात.
अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाखांपेक्षा कमी आहे, त्याचप्रमाणे SC आणि ST प्रवर्गातील गरजू कुटुंब आणि आर्थिक परिस्थितीत कमकुवत असलेले इतर सर्वसाधारण कुटुंब या योजनेसाठी पात्र ठरतात. विशेष म्हणजे लाभार्थी राहत असलेले घर भाड्याचे असेल किंवा लाभार्थी अपार्टमेंट बिल्डिंगमध्ये राहत असेल तर घरमालक किंवा सोसायटीचे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट सादर करावे लागेल आणि त्यानंतर या योजनेचा लाभ भाड्याच्या घरात किंवा सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांना देखील घेता येऊ शकतो. आता महाराष्ट्र सरकारच्या या नवीन योजनेमुळे राज्यभरातील लाखो दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून आर्थिक नियोजन करणे देखील सोयीस्कर बनणार आहे. परंतु आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की नेमका अर्ज कसा करायचा, तर चला ते देखील समजून घेऊयात. यासाठी सर्वप्रथम केंद्र सरकारच्या PM सूर्यघर योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. आपलं राज्याचं नाव, वीज वितरण कंपनी आणि ग्राहक क्रमांक टाकून अर्ज भरावा लागेल. अर्ज मंजूर झाल्यानंतर सरकारने मान्यता दिलेल्या विक्रेत्यांकडून सोलर पॅनल्स बसवून घ्यायचे. त्यानंतर तपासणी आणि नेट मीटर बसवल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा होईल. त्यामुळे जर तुम्ही देखील या योजनेच्या लाभासाठी पात्र असाल तर लवकरात लवकर आपली अर्ज प्रक्रिया पूर्ण करून घ्या आणि वाढत्या वीज बिलापासून सुटका मिळवा. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? आता या नवीन योजनेमुळे खरोखर सर्वसामान्य नागरिकांना फायदा होईल का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH या YouTube चॅनलला. धन्यवाद.